मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765066495. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीने काँग्रेस पक्षाचे सोलापुरातील अस्तित्व कमी केले. एकेकाळी महानगरपालिकेवर संपूर्ण सत्ता असणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत केवळ 2 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामध्ये शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांचा मिसळता विजय झाला, तर दुसरीकडे मोची समाजातील प्राध्यापक नरसिंग आसादे यांनी भाजपचा पराभव केला. सोलापूर शहर उत्तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. या मतदारसंघात आलेला लिंगायत समाज, पद्मशाली समाज आणि बहुतांश आंबेडकरवादी समाज भाजपाकडे वळाला आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या चाकोते घराण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराला जे जमले नाही ते एका महिला उमेदवाराने करून दाखवले आहे. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कसब्यामध्ये या उमेदवाराने काँग्रेसची शान राखली आहे. काँग्रेसच्या 50 उमेदवारांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मते त्यांनी घेतले आहेत. ती उमेदवार म्हणजे गोदावरी गुरुशांत मोकाशी. गोदावरी मोकाशी यांनी भाजप उमेदवार विरोधात तब्बल 7000 मते घेतले आहेत आणि कसब्यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात ही मते घेणे शक्य नव्हते, पण ती किमिया गोदावरी मोकाशी यांनी करून दाखवली आहे. या भागातील काँग्रेसचे माजी अध्यक्ष लिंगायत समाजातील नेते प्रकाश वाले हे आता भाजपकडे गेले आहेत. त्यामुळे लिंगायत समाजात काँग्रेसला नेतृत्व नसल्याचे पाहायला मिळते. खासदार प्रणिती शिंदे यांनी मनावर घेतले तर मोकाशी कुटुंबाला ताकद दिली तर निश्चितच लिंगायत समाजात एक चांगला चेहरा आणि काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी मोकाशी हे यशस्वी होतील, अशी चर्चा आता ऐकण्यात मिळत आहे.